आज मला टाकणं होता गवाली युरिया आणि त्याच्यात आणलं होतं मी ना क्लोरोपायरीफॉस आणि सोबत घेतला मी ना आपला जुगाड. काम तर काही नव्हतं पण म्हटलं असू द्या सोबत. बरोबर वावरात जायच्या टाइमावर चेत्या येऊन टपकन थैली टाकली गाडीवर आणि चेत्याला बसवलं मागे आणि आम्ही चाललो होतो वावरात. तर मधात आम्हाला हरणा दिसले. मग आम्ही ना आमच्या गाडीचा हॉर्न वाजून त्याला पिंग पिटाळलं. 360च्या स्पीडनं आम्ही आलो वावरात आणि गाडी लावली बंगल्यावर. खताची थैली घेतली खांद्यावर आणि चालवली आता गावात आणि दिली मग गावात फेकून. घाई मध्ये खत आणलं वावरात पण टोपल्याची यादच नाही. पण म्हटलं शेजारी कधी कामात पडतील. मग गेलो शेजाऱ्याच्या वावरात आणि उचललं टोपलं. अबे मी एक टोपलं कोण घेऊन चाललो. अडी 2 आहेत ना, दोन्ही घ्यायला पुरता. चालवा सुझुकी तू बी खट्टा केले. ते दोन्ही टोपले घेऊन मी आलो चेत्याजवळ. म्हटलं घे रे बाबू आता तुलाही खट टाकणं पडते. असा दिसते बा आता मागवू याले 3 पाणी होईल आतलो. 3 पाणी झाल्यावर आम्ही याले युरिया टाकत असतो. मग रिचोला भाऊ युरिया पडमा. पण ते युरियामध्ये बारीक बारीक खडे होते ते आम्हाला हाताने फोडणं पडले. त्या युरियामध्ये टाकायला आम्ही ना क्लोरोपायरीफॉसचे पाकिट बी आणले होते आणि मी तर विषारी औषध बी दातानच फोडत असतो. आता तुम्ही म्हणसान की हे कशासाठी, तर हे अया माऱ्यासाठी असते. मग गावामध्ये कुठे मोठी मला अळी दिसली. म्हटलं मग आता हे टाकलं की त्याचं कांडच होऊन जाते. ते केलं मी ना हाताने मिक्सर त्याचा वास्तवला बेकार येत होता आणि उचलले दोघांना बी टोपले. पाव चेत्याची तब्येत खराब आहे तरी माझ्यासोबत खट टाकायला आला. की मला हुन राहिलची संध्याकाळचे त्या म्हणे मग का रातलोक टाकशील बाबा. चाल म्हणे मी बी येतो लवकर.